शापित प्रेम, मृत्यू आणि अदृश्य शक्ती म्हणजेच भानगडचा रहस्यांनी भरलेला इतिहास। हा खरंच इतिहास आहे की दंतकथा? पाहूयात। नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या विषय काय या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। 16व्या दशकात राजपुत्रांच्या तलवारी चमकत होत्या। राजमहालांमध्ये सुवर्णाचे दिवे उजळले होते आणि रत्नावती नावाची एक सुंदर राजकन्या तिच्या राजाचा अभिमान होती। पण एका तांत्रिकाच्या शापाने हे वैभव क्षणात राख झालं आणि भानगड एका दिवसात इतिहासात हरवलं। आजही त्या भिंती काहीतरी सांगू पाहतात, पण ऐकण्याची हिंमत फार थोड्यांकडेच असते। आज आपण अशाच एका ठिकाणाची सफर करणार आहोत जिथे इतिहास, वास्तुशास्त्र आणि रहस्य या तिघांची भन्नाट सांगड घातलेली आहे। आणि हे ठिकाण म्हणजे राजस्थान मधील भानगड किल्ला। भानगड किल्ला हा भारतातील राजस्थान राज्यात अलवर जिल्ह्यात आहे, जो सरिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या सानिध्यात वसलेला हा किल्ला राजा माधव सिंग प्रथम यांनी 1613 साली बांधला होता। माधव सिंग हे अकबराचे प्रसिद्ध सरदार राजा मानसिंग यांचे बंधू होते। भानगडचा किल्ला म्हणजे फक्त एक ऐतिहासिक रचना नाही, तर ती एक प्राचीन नगर व्यवस्था होती, जिथे बाजारपेठ होत्या, मंदिरं होती, जलकुंड होती आणि आलिशान महाल देखील होती। मात्र किल्ल्यांच्या आत प्रवेश करतानाच प्राचीन भारतातील वैभवशाली जीवनशैलीचा ठसा उमटतो। जसजसा आपण किल्ल्याच्या आत जातो तसतशी एक विचित्र शांतता आणि रहस्यमय वातावरण जाणवू लागतं। पण ही एक भव्यता मात्र फार काळ टिकली नाही, कारण या किल्ल्यावर असं मानलं जातं की एक शाप कोसळला होता। भानगडच्या विनाशामागे एक रहस्यमय आणि रोमांचकारी दंतकथाही सांगितली जाते, आणि ती आहे राजकन्या रत्नावती आणि सिंघिया नावाच्या तांत्रिकाची। कहाणी अशी आहे की रत्नावती ही एक विलक्षण सौंदर्यवती आणि विदुषी होती। तिच्यावर सिंघिया नावाचा काळा जादूटोणा करणारा तांत्रिक एकतर्फी प्रेम करत होता। त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी जादू केलेल्या इत्तरचा वापर केला होता। मात्र रत्नावतीला हे कळताच तिने तो इत्तर फेकून दिला आणि तोच इत्तर सिंघियावर उलटला। मात्र त्या शापाचा परिणाम असा झाला की सिंघिया तांत्रिक मरण्यापूर्वी भानगडवर शाप देऊन गेला। तो शाप म्हणजे हे संपूर्ण राज्य आणि त्यातील लोक विनाशाला सामोरे जातील आणि कधीच पुन्हा जन्म घेणार नाहीत, असा तो शाप होता। आणि थोड्याच दिवसात भानगडवर शत्रूंचं युद्ध झालं, संपूर्ण राज्य उद्ध्वस्त झालं आणि रत्नावतीसह संपूर्ण जनतेचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं। मात्र आजही या भानगड किल्ल्याबद्दल सर्वात जास्त चर्चा होते ती त्या भूताटकी स्वरूपामध्ये। भारतीय पुरातत्व विभागाने साक्षात त्या किल्ल्या शेजारी एक फलक लावलेला आहे, ज्यावर असं लिहिलंय की सूर्यास्तानंतर भानगड किल्ल्यावर प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे। स्थानिक लोक सांगतात की सूर्य मावळताच किल्ल्याच्या परिसरात अनोळखी आवाज, रडण्याचे स्वर, दगड हल्ल्यासारखे आवाज आणि अचानक अंगावर शहारे आणणारी थंडी जाणवते। मात्र काही पर्यटकांनी आपल्या अनुभवांमध्ये सांगितलंय की त्यांनी किल्ल्यात विचित्र हालचाली अनुभवल्यात, जणू कोणी त्यांना डोकावतंय, सावली फिरताना दिसते किंवा हवेत कुठेतरी हालचाल आहे। भानगड या कथांबाबत आजही इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत। काही संशोधक याला फक्त एक दंतकथा मानतात, तर काही लोक प्रत्यक्ष अनुभवांवर विश्वास ठेवतात। पण एक गोष्ट नाकारता येणार नाही, आणि ती म्हणजे कोणत्याही इतर ऐतिहासिक स्थळापेक्षा भानगड किल्ल्याभोवती अधिक रहस्य आणि भीती आहे। आजही हजारो पर्यटक या किल्ल्याला भेट देतात, पण केवळ दिवसाच्या वेळेतच।
सूर्यास्ताची वेळ झाली की सगळे पर्यटक आपोआप किल्ल्यावरून खाली उतरतात, कारण भीती आहे आणि उत्सुकताही आहे. म्हणूनच भानगड किल्ला हा केवळ इतिहासाचा अवशेष नसून तो एक गूढतेच्या भिंतींनी बांधलेला एक जिवंत दस्तऐवज आहे. मात्र भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक किल्ले येतात, पण भानगड सारखं अद्भुत आणि भीतीदायक ठिकाण दुसरं नाही. काय मग मंडळी, तुम्ही कधी भानगड किल्ल्याला भेट दिली का नाही हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.